हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्व? तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी मस्त असे डाळवड्याची रेसिपी घेऊन आलेली आहे. कधी कधी खूप खायचं मन होतं. जेव्हा आपण बाहेरून आणतो तर काहीतरी 1-10 रुपयाला भेटतं वाटतं डाळवडा. आमच्या तिकडे तर 1-10ला भेटतं, म्हणजे दोन जर एका प्लेटमध्ये घ्यायला गेलं तर 20 रुपयाला 2 भेटतात. असं तर म्हणजे 10 रुपयाला भेटतं. जर आपण असं या पद्धतीने घरी करू तर सर्वच जण घरातले खातील आणि करायला तर म्हणाल. एकदम सोपी अशी रेसिपी आहे आणि खूपच लवकर होते आणि कंटाळा येत नाही. तर कसं करायचं तर ते बघूया पुढेच. आणि साहित्याला काय काय लागतं ते बघूया. त्या हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, भिजत घातलेली मी 4 ते 5 घंटे, आणि त्यातलंच थोडंसं हरभऱ्याची डाळ काढून ठेवलेली मी, कारण जरा थोडंसं दाताखाली जेव्हा अख्खी डाळ येते तेव्हा खूप छान लागतं. इथे कांदा घेतला आहे कट करून, 2 कांदे घेतले आहेत, कोथिंबीर घेतली आहे, कढीपत्ता घेतला आहे आणि मिरची घेतलेली. आता कोथिंबीर कापून खूप वेळ झालेला म्हणून ते फ्रीजमधनं काढल्या कापलं की तसा कलर होऊन जातो. मीठ घेतलं आहे, हळद, जिरं, लाल तिखट, लसण आणि बडीशोप. तर आता जी आपण डाळ घेतलेली तर ती मिक्सरमधनं वाटून घ्यायची आणि त्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे. आणि वाटते वेळेस आपण ही डाळ त्यामध्ये हिरव्या मिरच्या, लसण टाकायचं आहे आणि एकदम जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. जेवढं आपण जाडसर वाटू आणि विदाऊट पाणी वाटू तर जे आपण वडे बनवू ते एकदम क्रिस्पी आणि असे कडक लागतात. खायला खूप छान एकच नंबर लागतं. अशा प्रकारे मी आता वाटून घेतलं आणि तुम्ही अशाच प्रकारे जर बनवत असाल तर अशाच प्रकारे वाटा. आणि आता जी उरलेली डाळ आहे तीही मी असंच जाडसर असं वाटून घेणार आहे. आणि तुम्ही या पद्धतीने करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि आपण बाहेरून जे खातो तर ते कधीचं तेल वापरतात आणि कधी तळून ठेवतात ते काय आपल्याला माहिती नसतं. आणि जर ज्यांना येत आहे त्यांच्यासाठी नाही, पण ज्यांना येत नाही त्यांनी अशा प्रकारे घरी तयार करून सगळ्यांना खाऊ घाला, म्हणजे हेल्दी असतं सर्वांसाठी. बाहेरचं खाण्यापेक्षा घरात केलेलं कधीही हेल्दी असतं. मी असं 15 दिवसाला, महिन्यातून एकदा दोनदा असं काहीतरी करत असते. तर जी आपण हरभऱ्याची डाळ थोडीशी अख्खी ठेवलेली तर त्यामध्ये टाकायचं आणि मिक्स करायचं आहे. नंतर कांदा घ्यायचा आहे, कांदाही मिक्स करायचा आहे चांगला. त्यानंतर आपण जे लाल तिखट, कोथिंबीर, कढीपत्ता घेतला आहे तो टाकायचा, जिरं आणि बडीशोप हे टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि पाणी टाकायचं अजिबात नाही आहे आणि हळद टाकायची शेवटी. आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे मिक्स करते वेळेस मी तेल गरम करायला ठेवलेलं चांगलं. तर आता माझं चांगलं व्यवस्थित मिक्स करून झालं आहे. आणि तेलही माझं चांगलं गरम झालं आहे. तर आता असं हातावरती थापटून आपण छोटंसं जे असं आपण मेंदूवडासाठी करतो त्याप्रमाणे थापटायचं आणि तसंच तेलामध्ये अलगद सोडायचं आहे. आणि लागलीच आपल्याला पलटायचं नाही आहे. माझं तेल जास्त गरम झाल्यामुळे मी बंद केलेलं आणि आता परत सुरू केलं. आणि गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आपण जेव्हा आपण हे तळू. जेवढं आपण म्हणजे चांगलं कमी गॅसवरती तळू तर तेवढं ते खायला एकदम क्रिस्पी आणि छान होतं. आणि गरम गरम थंडीच्या दिवसात तर काय सांगू तुम्हाला, एकच नंबर लागतं असं. तर आता चांगलं जर खालची बाजू शेकली की ते आपलं जे टाकलेलं आपण वडा आहे तर तो वरती येतो. तर समजायचं खालची बाजू चांगली शेकली आहे. मग असं आलटून पालटून दोन्ही साईड चांगलं कलर चेंज होऊपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. तर आता येते बघा, मस्त असं माझं दोन्ही साईड चांगलं परतून झालं आहे. अशा प्रकारे मी सगळे वडे तळून घेते. तर तुम्ही पण या पद्धतीने करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करायला विसरू नका. आणि जर कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आणि जेवढं होईल तेवढं शेअर करा. तर भेटूया पुन्हा असंच एक व्हिडिओ घेऊन, नवीन रेसिपी घेऊन. चलो.